घराना जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळोनिया गेली झोप होते पाप आडते पळोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे वायुग पिठे तटे वेमरथ्यामर पुंडरीकाय दातो पुनंगहि समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेंजी वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग थोडा वेळ कमी केला तरी चालतो जगतवंद जगद्गुरु रामनाम धारकी कामक्रोध विधारकी जडमुड तारकी अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा अगदी सर्वांच्या परिचयाचा असणार प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या जीवनातील अतिशय महत्वाचा सिद्धांत पटवून देतात थोडं एक वरती ठेव हा अभंग तुकोबाराय स्वतःच्या जीवनातील स्वानुभव प्रतिपादन प्रकरण झाले त्यांच्या जीवनामध्ये जे काही अनुभव आले ते अनुभव संपूर्ण जगासमोर तुकोबाराय आज व्यक्त करतात विठ्ठल अगदी सर्वांच्या परिचयात आहे सर्वांच्या ऐकवातील असेल सर्वांच्या नजरेखालून निश्चितच गेला असेल आजपर्यंत हजारो कीर्तनकारांची कीर्तन ही तुम्ही अभंगावरती ऐकली असेल खर तर प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या जीवनाचा वृत्तांत आपल्याला पटवून देतात आपल्या समोर वर्तवतात आपल्याला दाखवून देतात नवे नवे आपल्याला त्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न करावा यासाठी तुकोबाराय आवर्जून स्वतःचा एक अनुभव प्रस्थापित करतात खरं पाहायला गेलं तर अभंग अतिशय महत्वाचा आहे का तर तुकोबारायांच्या जीवनातील अनुभव की आपल्या जीवनात यावे अशी संतांची जी तळमळ आहे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता नबळे गुंता कुठे या भावनेत जीवन जगायसाठी जी काही साधना लागते जो काही रस्ता लागतो तो रस्ता सहजासहजी अभंगातून तुकोबाराय आपल्याला दाखवून देतात नाहीतर काय होतं इथं बहुतांची बहुत मत इथं बऱ्याच जणांची बरीच मत वेगळी आहे इथं प्रत्येकात इथं बसलेले तुम्ही समजा 1500 माणसं असतात दोन माणसं जरी एकत्र राहत असली तरी त्यांचं मत एकमेकाशी पटलत असं नाही इथं हाताची पाची बोट सारखी नाही तर मत माणसाची सारखी एकसारखी गदी होती निश्चित प्रत्येकाला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे प्रत्येकाला स्वतःच्या जीवनामध्ये सुख नावाचा मूल मंत्र गाठायचा आहे त्या सुखासाठी प्रत्येकाचा रस्ता वेगळा ठरलेला आहे प्रत्येकाची वाटचाल वेगळी ठरलेली आहे
इथं प्रत्येकाचा दिवस, प्रत्येकाचा मावळणारा दिवस, उजळणारा दिवस प्रत्येकाचा वेगळा ठरलेला आहे. कोणाच्या काहीतरी इच्छा आकांक्षा इथं दिवसामध्ये पूर्ण होतात, तर काहींच्या नशिबात तो मावळणारा दिवस तसाच धोंडा टाकून जातो. इथं प्रत्येकाचे प्रयत्न, प्रत्येकाचा दिवस असणारा, प्रत्येकाचे जे काही भाग्य आहे ते वेगळं ठरलेलं आहे. नवीन नवीन प्रत्येकाचा रस्ता सुद्धा वेगळा ठरलेला आहे. तुकोबा सांगतात, असंच उगच येर वावग्या रस्त्यां पाठीमागे जाण्यापेक्षा एक काम करा, आम्ही आमचा अनुभव तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर आमचं पटत असेल तर आम्ही ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्याने तुम्ही चाला. साहजिक त्या भावनेसाठी तुकोबारे खरं तर आज स्वतःचा अनुभव अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असे मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानांचे राजे जगताचे मायबाप विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय असतील. शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज असतील. या महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील. प्रेममूर्ती असणारे संत श्रेष्ठ भगवंताचे थोर अतिशय लढीवाळ भक्त नामदेवराय असतील. आदी सर्व संत पंचायत तसेच उपस्थित असणारे सर्वच पूजनीय माझ्यासाठी आदर्शयुक्त ज्यांच्याकडे पाहून मी त्या परमार्थाची वाटचाल चालण्याचा प्रयत्न करतो असे बरेच महात्मे तो उपस्थित आहेत. तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील आणि निळोबराय असतील आदी सर्व संत पंचायत. खरं पाहायला गेलं तर अलीकडचा काळ महाराज इथं बदललेला आहे. इथं कोणाचं कोणाला पटत नाही. इथं प्रत्येकाला माझ्यासारखं कोणच नाही, मीच सगळ्यात मोठा अशी भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित झालेली आहे. रस्त्याने चालता चालता एखाद्याला हॉर्न जरी वाजवला तर तो रस्त्याच्या खाली जाण्या अगोदर 2 वेळा पाठीमागे ओढून बघतो, तुझी हिंमत कशी झाली मला हॉर्न मारण्याची. अलीकडच्या काळात इथं कोणाला कमीपणा घेऊ वाटत नाही. आपण संत पंचायतानाचं भजन याच्यासाठी करायचं. सकल संतांचं भजन करायपुरती आपली बुद्धी नाही, त्यांचे नावं किंवा त्यांचा इतिहास आपल्याला पाठही नसू शकतो. जिल्हा पातळीवर संपूर्ण गावाचा जर सत्कार करायचा झाला तर गावातील प्रत्येक नागरिकाचा सत्कार करता येणं शक्य नाही. गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाचा सत्कार झाल्यानंतर अख्ख्या गावाचा जसा सत्कार झाला तसं आधी सर्व संत पंचायतानाचं भजन झालं की समजून चालायचं. संपूर्ण वारकरी तत्व जगणाऱ्या संतांचं भजन केल्याचं पुण्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं. विठ्ठल खर तर आपण निळोबरायांचं चरित्र आवर्जून वाचावं. निळोबरायांचं चरित्र एक जीवनाला असे एक वेगळी कलाटणी देणार आहे. तुकोबरायांवर इतकी निस्सीम भक्ती, इतकी सेवा. खरं तर निळोबरायांची तुकोबरायांची अशी समक्ष अगोदर भेट नाही, पण नारायण भाऊ असतील तुकोबरायांचे वंश त्यांच्याकडून तुकोबरायांची जशी कीर्ती ऐकली निळोबरायांना त्रास सुरू झाला, पश्चाताप व्हायला लागला. इतक्या चांगल्या माणसाची मी गाडी भेट घ्यायला कसं काय चुकलो असं. त्यावेळेस निळोबराय ते उपोषणाला बसतात. ती सर्व कथा सगळ्यांना ज्ञात आहे. का निळोबरायांचं चरित्र अभ्यासावं तर साधं मत आहे, आपल्याला संतांनी दाखवून दिलेल्या वाटाने चालण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर त्यांनी आवर्जून निळोबराय डोळ्यासमोर ठेवावे. संतांच्या वचनाच्या मार्गाने चालत गेलो तर काय फायदा होईल त्यासाठी आपण निळोबराय डोळ्यासमोर ठेवायची. अहो इथं आता सगळी जुनी माणसं माझ्या समोर आहे. गावातील विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे, भले सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, क्रीडा असू द्या, परमार्थिक असू द्या, प्रत्येक क्षेत्रातून उपस्थित असणारे संपूर्ण महिला भगिनी असतील, इथं पुरुष वर्ग असतील. या संप्रदाय क्षेत्रामध्ये ज्यांना आम्ही गुरुस्वामी मानतो असेही आमचे राम महाराज असतील. खरं तर तिकडे ज्यांचं कीर्तन झालं असे आमचे माऊली दादा असतील. ज्यांचं उद्या कीर्तन आहे आमचे राम महाराज असतील. खरं तर आज आम्ही दुसऱ्याच्या जागेवरती आलो हे खरं, पण असं देवाची इच्छा असेल 2 नंबर 2चं आपलं कीर्तन खरं तर दुसऱ्या दिवसाच होत. नंबर 2ची सेवा करण्यापेक्षा आपलं नंतर केलेलं कधी बरं, का मग 2 नंबरचे धंदे आम्हाला कधी जमले नाहीत. खरं तर ह्या दिवसामध्ये पोलिसाला हातान गोवा लोकांना सप्ताह अजिबात कमी नाही काय आम्हालाच माहित आहे. खरं तर हे खाली वर करून कसं आलोय ते सर्वांची खरं तर आज सर्वांची इच्छा पुरणपोळीची होती, पण आज चटणी भाकरीवर तुम्हाला ती भूक भागवावी लागणार आहे. आमचे अशोक महाराज असतील, त्यांना काही अडचणी निमित्त दुसऱ्या दिवशी त्यांच्या जागेवर येणं म्हणजे मलाही थोडं खालीवर करत आणि मगाशीच म्हणलं हे दिवस म्हणजे आमचा सुखीचा काळ. ह्या दिवसामध्ये त्या पोलिसाला हप्ता कमी असेल पण आम्हाला गोवा लोकांना सक्ती अजिबात कमी नाही. पण याची सर्वांच्याच प्रेमामुळे संतोष दादाच्या खरं तर आज्ञेमुळे काय असतं, प्रत्येक जागेवर माणसाने व्यवहार जपायचा नसतो. काही जागा या ऋणानं बंद सुद्धा जपायच्या असतात.
कारण व्यवहाराची प्रक्रिया ही कधीही डोक्याकडून राबवली जाते, पण ऋणबंध जपण्याचे संस्कार हे कधीही हृदयाकडून संक्रमित होत असतात। खरं तर आजची ही सेवा व्यवहारातून नसून एक सेवेतून आणि एका मित्र संबंधातून असणारी सेवा आहे। सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावचं संपूर्ण भजनी मंडळ असेल, व्याळीकर असतील, पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त। खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं जेवढं माझं वय नाही तेवढा तुमचा परमार्थ आहे। त्यामुळं तुमचं माझ्या वडिलांपासून संबंधात असणारी सर्व माणसं आहेत, त्यामुळे जास्त परिहार न देता सर्वात माझ्या ओळखीचे आहेत, मी हे तुमच्या ओळखीचा चेहरा आहे। एका भाषेत सांगतो, मी नेहमी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, एक वेळ माणसाला रक्ताचे नाते दगा देतील, पण हे जे माझं जे नातं असतं ते माझे सूर्य सज्जन सांगाती पाय आठवते विठोबाची। हे जे नातं असतं ते माणसाला रक्ताचं नातं एक वेळ माणसाला दुःखात कधीतरी एकटं टाकून जाईल, कळून सुद्धा येणार नाही। म्हणजे पारमार्थिक नातं आहे ते माणसाला कायम दुःखातही तेवढ्याच खांद्याला खांदा लावून आणि सुखातही तेवढ्याच खांद्याला खांदा लावून राहणार उभा आहे। माझे सर्व सज्जन सोयरे असतील, कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणार संपूर्ण महिला भगिनी, पुरुष वर्ग, भगवान शंकरावरती प्रेम करणार सर्वच भक्तजन असतील, त्यासाठी त्यांनी सुंदर अशी साथ लाभलेली आहे। असे माझे ज्येष्ठ बंधू बाळकृष्ण दादा असतील आणि माझे लहान बंधू, खरं तर चिपळूणवरून त्यांनी इथं येणं केलं। बऱ्याच दिवसांनी आमची त्यांची गाठ झाली, नाहीतर पहिल्यांदा भागात आल्या आपल्याच खरं तर एक आमचा लहान भाऊ म्हणूनच आपल्याच घरीच ते कायम असायचे। आमचे अश्विन दादा असतील। खरं तर आमचा संप्रदाय हा किती अहंकार निर्मूलन किंवा अहंकार निष्ठ आहे हे पटवून द्यायसाठी खरं तर आज आमचे माऊली महाराज स्वतः टाळ घेऊन उभा आहेत। मी मगाशीच सांगितलं, अलीकडच्या काळात इथं कोणाच स्वतःला कमी समजत नाही, इथं प्रत्येकाची भावना अशी झालेली माझ्यासारखं इथं कोणच नाही। त्यांनी आवर्जून ते निळोबारांच्या तिथून आपण थोडं सरकलेलं का निळोबारांचं चरित्र ऐकावं। संतांवर विश्वास ठेवण्यासाठी ती भावना आपल्याला भावना जर आपल्या मनामध्ये रूपांतरित करायची असेल तर त्यांनी आवर्जून ते वाचावं। आता जुनी माणसं माझ्या डोळ्यासमोर आहेत, बरीच आता फेटा घातलेला नाही पण टोप्या घातलेली माणसं माझ्या डोळ्यासमोर आहेत। म्हणजे टोप्या घालणारी म्हणत नाही, मी घातलेली म्हणतो। तुम्ही प्रत्येकाला स्वतःचं नाव लिहाय पुरतं प्रत्येकाची शाळा इथं झालेली आहे, तिथं प्रत्येक जण सुशिक्षित जीवन जगत आहे। खरं तर तुम्ही तुमच्या शाळेत ज्यावेळी शिकायचा त्यावेळी तुम्ही तुमच्या शिक्षकांना काय म्हणायचा? बाबा तुम्ही तुमच्या शिक्षकांना काय म्हणायचा? पहिलं गुरुजी म्हणायचा। पण आता आम्ही आमच्या शिक्षकांना काय म्हणतो? आम्ही आमच्या शिक्षकांना आता सर म्हणतो। खरं तर त्या सर शब्दाचा अंदाज घेता घेता एक व्याख्या डोळ्यासमोर राहील। तो शब्द म्हणजे आजच्या परिस्थितीत मिळता जुळता शब्द आहे। काळ आहे तस्मै नामा, म्हणजे काळानुसार जसं बदल तो शब्द त्या बदलाचा आम्हाला आढावा घेऊन देणार आहे। जुन्या काळी गुरुजी म्हटलं जायचं, आता सर का म्हटलं जायचं? तर त्याचं एकच उत्तर आहे, इथं कोणालाच सांगितलेलं पटत नाही। तुकोबारांचा गाथा वाचायला इथं बराच समाज कमी पडलेला आहे। उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नाही जाऊ पात्रावरी कवटी सारणार। इथं स्त्री पुत्र बंदीजन अजिबात देणं घेणं नाही। इथं प्रत्येकाला वाटतं मीच ब्रह्मज्ञान, माझ्यासारखा हुशार गावात कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत गावामध्ये कोण नाही। इथं कमीपणा कोणालाच घेऊ वाटत नाही। जुन्या काळी गुरुजी का म्हटलं जायचं? आता त्यावेळेस काय 7वा 8वा वेतन आयोग नसायचा, शिक्षकांना कमी पगार असायचे। सायकलवरून गुरुजी जर गावातून चालले आणि त्या काळच्या म्हणजे माझ्या समोर बसणारी 40-50च्या पुढचे व्यक्तिमत्व, त्यांच्या लक्षात आलं की गुरुजी सायकलवरून रस्त्याने येत आहेत, गुरुजी येत आहेत अशी त्यांना नुसता असा त्यांना अंदाज जरी आला तर ते गोट्या घालणार पोरग कुठं जाऊन लपायचं ते गुरुजींच्या डोळ्याच्या आड सुद्धा यायचं नाही, का तर एक आदर्शयुक्त भीती होती। पण आता अलीकडच्या काळात ते गुरुजी गेले सर का आले ह्याचा एकच अंदाज आहे। ऐका, अंदाज म्हणतोय, याची व्याख्या असेल, मी काही माझं मत प्रस्थापित करत नाही। पहिल्या काळी गुरुजींनी काही सांगितलं, किती मारलं तर घर स्वतःचे आई वडील जायचे मारायचे, गुरुजी अजिबात टेन्शन घेऊ नका, 2 मारलेत ना तिथं 3 मारा, पण आमच्या पोराला सुरळीतच करा। अलीकडे तर शिक्षकांनी पोराला हात लावायचं झालं तर पोराच्या अगोदर घरचेच धावत येतात, तुमची हिंमत कशी झाली आमच्या पोराला हात लावायची? पण 7वी 8वीतल्या पोराला शिक्षकांनी सांगितलं, बाळ्या अरे वागणं बरं नव्ह, चांगलं वाग, असं वागत राहिला तर तुझं उभं आयुष्य मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही। त्या पोराला इतका राग यायचा, ते पोरग शाळा सुटल्यानंतर गावातली 5-7 टोळकी गोळा करायचं आणि त्या गुरुजींना त्या शिक्षकांना असं हाताखालून काढायचं। त्यावेळेस पासून त्या शिक्षकांच्या गुरुजींच्या लक्षात आलं हे 2 सरकलेलं बरं, त्या दिवसापासून सर नावाची पदवी झाली। त्यासाठी आपण आवर्जून निळोबारांचं चरित्र अभ्यासावं। खरं तर माऊली महाराज स्वतः टाळ घेऊन उभा आहेत, हे तर महाराज त्यांच्या समोर आता मी काय बोलावं? आमच्या वडिलांना देखत म्हणजे आमचे गुरुनाम म्हणजे आमचे असणारे गुरुवर्य हरिभाऊंवर खरं तर त्यांच्या त्या तत्वनिष्ठेमध्ये त्यांनी 20 वर्ष घालवली। इथं आम्हाला 1 वर्ष आमच्या जीवावरती आलंय। आमचे वडील असतील ते असतील असे आम्हाला काही आदर्शयुक्त जे आम्ही जागा बघतो की आमच्या आदराच्या जागा आहे।
खरं तर तुमच्या समोर काय तत्वचिंतन मांडावं एवढा माझा अधिकार नाही, पण जसं तुकोबाराय बुद्धी देतील, ज्ञानोबाराय बुद्धी देतील तसा शब्द प्रपंच करण्याचा मी आवर्जून खरं तर प्रयत्न करेल. विठ्ठल मला थोडा आवाज द्या. आज खरं तर अतिशय सुंदर साथ आहे. माझे लहान बंधू, लहान गोपाल ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व माझी लहान भावंड उभा आहेत. आपल्या गावचे हे उद्याचे असणारे व्यसनमुक्त युवा तेही टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभा आहेत. संस्काराकडे चालणारी त्यांची वाटचाल खरं तर मला भारावून टाकणारे आहे. आपले संपूर्ण विनेकऱ्यांपासून ते कोपऱ्यांपर्यंत सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. महिला भगिनी असतील, पुरुष वर्ग असतील. खरं तर मी अभंग तुकोबारायांचा अगदी साधा सोपा घेतलेला आहे. का तर माझ्यासमोर बसणारी माणसं आता खरं तर जाणते आहे. बहुश्रुत वर्ग माझ्या समोर आहे. खरं तर इथं प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाचं स्वतःचं एक स्वतंत्र कार्य, स्वतःचं एक प्रत्येकाचं एक खातं वेगळं आहे. इथं पुरुष वर्ग त्याच ताकदीचे आहेत, तर महिला मंडळी त्याच ताकदीचे आहेत. आणि अलीकडच्या 4-5 महिन्यात तुमचा अधिकार जर अजून डबल वाढलेला आहे. सगळ्या माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. त्यामुळे मी जरा शब्द प्रपंच करत असताना, शब्द भेद करत असताना तोलून माखून करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आणि खरं तर कीर्तनामुळे ज्यांना एक नवीन असं तारा भेटला असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे कीर्तनामध्ये ज्यांच्यामुळे एक असं नवीन रंग आला अशी माझे दोन्ही गुरुबंधू आदित्य महाराज असतील, आमचे दत्ता महाराज माळे असतील. खरं तर तोंडातून बोलणं सोपं, पण पाकवादातून बोलणं तेवढंच कठीण आहे. का तर त्या क्षेत्रासाठी मी स्वतः वयाचे माझं सगळं तारुण्य जवळजवळ 14-15 वर्ष त्यासाठी दिलेले आहे. आवडून त्या दोघांचाही मी अतिशय ऋण आहे. अतिशय सुंदर माईक सिस्टीम आहे. माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतोय. करेक्ट आपल्याला 9 वाजता चिंतन संपवायचं आहे. आपलं कीर्तन म्हणजे ते सरकारी कामानुसार कधीही सुरू होऊन द्या, पण सुटणार टायमिंगलाच. त्यामुळे जास्त काळजी करू नका. फक्त माझी एक विनंती आहे, आज सप्ताहातील 5वा दिवस आहे. त्यामुळे नियमांची काही वेगळी अशी उलाढाल करायची गरज नाही. येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकारांना तुम्हाला सांगितलंय टाळ्या वाजवा, भजन करा. त्यामुळे मी तर आज विनंती करेन, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस तुम्ही हाताने अजिबात टाळी वाजवू नका. ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस मुखाने अजिबात विठ्ठल विठ्ठल भजन अजिबात करू नका. विठ्ठल एवढं घासा तोडून तुम्हाला सांगितलं भजन करू नका, तरी तुम्ही हाताने टाळी वाजवली, मुखाने भजन केलं. आता माझी विनंती आहे गड्या, निदान झोप लागू नये म्हणून तरी हाताने टाळी मुखाने भजन आवर्जून करा. खरं तरी 7 ते 9चा वेळ आम्हाला अतिशय पटणार आहे. संतोष दादा, ही वेळ अतिशय महत्वाची. नुकताच सूर्य मावळलेला असतो, त्यामुळे सूर्यफूल काय लगेच मारा टाकत नाही. 9 ते 11 कीर्तन म्हणलं की गाड्या भरलेल्या असतात. कधी गाडी कळून सुद्धा येत नाही. 7 ते 9 जरा बरं पडत. आपलं जेवण खाऊन करून माणूस 11, 10, 11 वाजेपर्यंत घरपोच होत. हे 9 ते 11 म्हटलं तर त्याचं 12 कधी वाजतात, झोपायला 2-3 कधी वाजतात. सकाळचं परत आहेच नित्यनेम ठरलेलं. 7 ते 9 खरं तर अतिशय सुंदर. पण नुसतंच कीर्तन नाही, तर भगवंताचं भजनही करायचं. भजन झाल्यानंतर प्रसादही ग्रहण करायचा. आवर्जून सर्वजण त्या भजनासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये स्वतःचा स्वानुभव प्रतिपादन करतात. अभंगाचे 4 चरण आहेत. आपण थोडा अंदाज मांडू. ऐका, का अंदाज मानायचं? इथं तुकोबारायांच्या अनुस्वाराचा आपण अर्थ मांडू शकत नाही. त्यांनी अक्षराला दिलेली वेलांटी सुद्धा तेवढा अर्थ मांडायचा आपल्यामध्ये बुद्धी नाही. आता आपण सगळे मराठी व्याकरण शिकलेलो आहे. रामकृष्ण हरी, तुम्ही हा शब्द ऐकलाय का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी शब्द आपण रोज कीर्तनामध्ये ऐकतोय. हजारो कीर्तन ऐकली, त्या कीर्तनाची प्रत्येक कीर्तनकाराची कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरीने झालेली आहे. त्यामधील हरी नावाचा शब्द जर तुम्हाला असं लिखाण करायला लावला, राईट करायला लावला, तर त्या रीला तुम्ही कोणती वेलांटी देचाल? पहिली किंवा दुसरी? तुम्ही बोलला तर मला काही अडचण नाही. तुम्ही बोलला म्हणून तुमच्यामुळे काही तुमचा 7-12 माझ्या नाव अजिबात होणार नाही. त्या रीला आपण कोणती वेलांटी देणार? पहिली का दुसरी? हरी दुसरी. असं दुई जिकडे गुलाल तिकडे चांगलं पटायसारखं नाही गाड्या मला. कोण एक पहिली म्हणा, कोण दुसरी म्हणा. आता पहिली बऱ्याच आमच्या महाराजांनी सांगितलं पहिली, बऱ्याच जणांचं दुसरी मत आहे, काही जणांचं पहिली मत आहे. ऐका, व्याकरणामध्ये हरी नावाचा शब्द जर त्या रीला दुसरी वेलांटी दिली आणि री असा दीर्घ केला, म्हणजे असा वाढवला त्याचा उच्चार, तर हरिनाम मरकट, हरिनाम माकट असा अर्थ घेतला जातो. आणि त्याच हरीला जर पहिली वेलांटी दिली म्हणजे रस्व केलं, लगेच हरी संपवलं, असं री वाढवत बसलं नाही, तर हरिनाम विष्णू असा अर्थ घेतला जातो. त्यासाठी नारद मुनींचा दृष्टांत सगळ्यांच्या परिचयाचा तो बहुश्रुत आहे.
अहो संतांनी दिलेल्या वेलांटीचा मी तो अर्थ मांडू शकत नाही. मग त्यांच्या संपूर्ण अभंगाचा कधी अर्थ मांडावा? आपला फक्त अंदाज चांगला मांडायचा. ज्याचा अंदाज चांगला तो कीर्तनकार चांगला, ज्याचा अंदाज फसला समजून चालायचं त्याचं कीर्तन फसलं. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय द्विरुक्ती दोष स्वीकारतात. सावध झालो असं 2 वेळा सांगतात. नुसते सावध झाल्यामुळे तुकोबराय म्हणतात मी काय केलं? हरीच्या जागरणाला आलो. पण नेमकं कुठं आलो? अहो जिथं वैष्णवांचा समुदाय होता, जिथं वैष्णवांचा समुदाय, वैष्णवांचा मेळावा, वैष्णवांचा भार, त्या जागेवरती मी गेलो. काय असतो? वैष्णवांचा समुदाय असतो. जिथे वैष्णवांचा भार जे जयकार गर्जत असेल, वैष्णवांचा समुदाय असतो, वैष्णवांचा मेळावा असतो, वैष्णवांचा सोहळा असतो. वैष्णवांची टोळी आजपर्यंत कधी नव्हती, पुढेही नसणार आहे. आता ते अलीकडे 10 ते 12 तर थोडा आपल्याकडे वाढलेला आहे. आम्हाला फोन येतो गड्या, आता आमचं सांगतो, आम्हाला फोन येतो, महाराज अशी तारीख आहे, फुलाचं कीर्तन करायचंय, तुमची सुपारी किती? पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं होतं, पण आता काय करता? पोटासाठी म्हणल्यामुळे ते सुपारी म्हटले की आमची भावना तशीच होते लगेच. असं सगळं ठरलं जातं. पण ते ठेवताना फोन म्हणतात, महाराज असं कीर्तन आहे, आमच्या गावातलं कोणच नाही. मग काय करा? येताना सगळी तुमची येताना टोळी घेऊन या. ते कधी माझ्या मनात विचार येतो, गड्या पाकवाज विना न्यायचा का कोयत्याला धार लावून नेलेलं बरं पडेल. टोळी ही ऊसतोडीची असते, कामगाराची असते. वैष्णवांचा कधीही मेळावा असतो, वैष्णवांचा भार असतो, वैष्णवांचा समुदाय असतो. तुकोबराय सांगतात वैष्णवांच्या टोळीत नाही, वैष्णवांच्या समुदायात मी गेलो. परिणाम काय झाला? पळून या गेली झोप होते पाप वाढते. वैष्णवांच्या संगतीत गेल्यामुळे माझी झोप निघून गेली. परमार्थाला आड येणार माझं पाप सुद्धा निघून गेलं. तुका म्हणे नाड पाप ठाके ताड, ते पापही माझं निघून गेलं. आणि परिणाम जो योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, जो सहजासहजी कोणाला भेटत नाही, तो भगवंत आमच्या मागे पुढे नांदायला लागला, आमच्या मागे पुढे कायम राहायला लागला. आणि आमच्या डोक्यावरती कायम त्याने कृपेचा वरदहस्त फिरवला. विठ्ठल म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. ऐका हा कृपा शब्द पाहू आणि आपण चिंतनाला सुरुवात करू. खर तर ह्या जगामध्ये दया कोणालाही कोणावर करता येते, पण कृपा करायला त्या अधिकाराचा वागतात असा लागतो, अधिकाराची ती जागा लागते. का तर परमार्थामध्ये अधिकार तैसा दावेला मार्ग चालता आहे माग कोण येते. कृपा कोणीही कोणावर करू शकत नाही. ह्या जगामध्ये कृपा करणारे 2च ठिकाण आहेत, एक भगवंत आणि दुसरे संत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग किंवा देवा तो कृपा करुणा सिंधू होसी माये बापा आमचा बंधू. या जगामध्ये फक्त 2च जण कृपा करू शकतात. बाकीचे तुमच्यावर करतील पण ती दया असेल, कृपा त्याला अजिबात म्हणायचं नाही. का तर कृपा शब्दाचा अर्थ शास्त्रकार सांगतात स्वार्थ मनपेक्षा दुःख प्रहानेच कृपा. स्वार्थ वाचून दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी असणारी भावना, त्या भावनेला कृपा म्हणायचं. आणि काहीतरी त्या पाठीमागे लपलेला स्वार्थ असेल तर समजून चालायचं ती दया. निश्चित तुकोबराय सांगतात जे कृपा नावाचं जे अतिशय असणारी जी दुर्लभ शक्ती आहे, दुर्लभ असा शब्द आहे, दुर्लभ असं कार्य आहे. आम्ही संतांच्या संगतीत गेल्यामुळं ती कृपा भगवंतांनी सहजासहजी आमच्यावरती केली असा सरळ अभंगाचा अर्थ होईल. खर तर अभंग अतिशय महत्वाचा, सर्वांना पटेल असा आणि सरळ आपण अंदाज पाहिजे. खरं तर आता मी काही जास्त जड बोलणार नाही, का तर अभंगातील शब्दच असे आहेत, पळून या गेले झोप होते पाप आडते. उगाच मी जड बोलायचो तुम्ही झोपला तर मी कोणाला सांगावं. जशी प्रस्तावना मांडता येईल तसं आपण मांडू आणि अभंगात हळूहळू प्रवेश करू. ऐका, अभंगाच्या सुरुवातीला तुकोबराय सावध झालो असं दुरुक्ती दोष स्वीकारतात. आता आपण मराठी शिकलेलो आहे, एक शब्द जर एका जागेवरती डबल यायला लागला तर त्याला दुरुक्ती म्हणायचं. 3 वेळाला दुरुक्ती, तो वारंवार यायला लागला तर त्याला पुनरावृत्तीचा दोष लागतो. एक शब्द कायम उच्चारलं जाणं म्हणजे तो वाचीची अशुद्धता होती. एक शब्द वारंवार उच्चारला गेला तर त्या शब्दाचं कधी कधी वजन संपून जाण्याचाही तोटा असतो. का तर इथं ह्या जगाचा नियम आहे, अति परिचयात अवज्ञा संतत गमनात अनादर भवती मले भिल्ल पुरंदरी चंदन काष्टमिंदनी ती कुरते. इथं जास्त परिचय झाला की आम्हाला वस्तूची व्यक्तीची किंमत राहत नाही. गड्या अहो, आमच्या शेजारचा जवळचा मित्र आमदार झाला आणि शेजारच्या गावामध्ये आपण शेजारच्या गावामध्ये गेलो. लहानपणी ज्याच्या सोबत आपण बसून एका बेंचवरती शिकलो तो त्याचं नशीब चांगलं, तो आमदार झाला. आपण गावामध्येच राहिलो, आपल्याला माहितच नाही तो आमदार झालेला. एक दिवशी गावात गेलो, गावात गर्दी कशाची म्हणून त्या गर्दीतून तोंड काढत गेलो. माणसाने सांगितलं आमदार आलेत आमदार.
गावच्या विकासासाठी काहीतरी निधी देतील म्हणून सर्वांनी तिथं गर्दी केलेली आहे. ह्यालाही वाटलं जर आमदारावर फोटो टाकावा, नाही तर आमदाराच्या कानात जाऊन विचारावं तुम्हाला पाणी हवं का, तोच एखाद्याला फोटो काढायला हवा, तो घरात तो बॅनर करून लावावा आणि त्याच्या खाली लिहावं आमदाराचं माझं किती जवळचा संबंध आहे. असं संबंध प्रस्थापित करायसाठी तो गर्दीतून घुसला. म्हणजे पाणी द्यायच्या नावाने का आपला फोटो यावा, त्या भावनेने तो त्या गर्दीतून घुसला. आतापर्यंत त्याच्या मनामध्ये भावना होती कोणती, आमदार आहेत मला जवळ येऊन देतील का नाही, माझ्याकडून काही चुकीचा शब्द जाऊ नाही गड्या, त्यांच्या समोर चुकीचं काही वर्तन होऊ नाही. गर्दीतून तोंड काढत काढत जसे समोर आले, आमदाराचं तोंड पाहिलं तसं त्यांच्या लक्षात आलं, गड्या हा तर माझा बँच पार्टनर. आतापर्यंत त्याच्या मनामध्ये आमदार साहेब असा भावना होती, पण मुखातून शब्द निघाला, बाळ्या रस्ता कसा चुकला. म्हणजे हे परिचय झाला. अति परिचयात कधी कधी आवड होण्याची मला शक्यता असते. मग तुकोबरा इथं सावध झालो म्हणतात. निश्चित इथं एक महाराज दुरुक्तीमुळे अतिपरिचय होण्याची शक्यता आहे. पण आता मी मगाशी सांगितलं, अहो तुकोबरा आहे, मोठी माणसं काही जरी करत असतील तर त्याच्या पाठीमागं काहीतरी भावना लपलेल्या असतील. उगत प्रभू रामचंद्र झाडाला सीता सीता म्हणून मिठ्या मारत होते याचा अर्थ असा नाही की ते श्रीलंपट होते. त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण लपलेलं आहे. मोठी माणसं घरे दिवाळी पाडवं 2 घेत असतील, पण त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण लपलेलं असतं. निश्चित तुकोबरा इथं सावध झालो म्हणतात. त्या पाठीमागचं कारण काय, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुकोबरा आहे तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला अभंगातून सांगता, त्या अनुभवाचा आम्हाला फायदा काय, हा दुसरा प्रश्न. तो फायदा पटवून द्या. आणि तिसरा प्रश्न कोणता, तुकोबरा आहे तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगता, तो अनुभव आम्हाला सांगायसारखा आहे का गड्या, हा तिसरा प्रश्न. या 3 प्रश्नांचे आपण उत्तर पाहिजे, तिथंच सेवेला पूर्णविराम द्यायचा. विठ्ठल ऐका, खरं पाहायला गेलं तर आता इथं तुकोबरा सावध झालो असे म्हणतात. हा दुरुक्ती दोष झाला. दुरुक्ती दोष कधी येतो सांगतो, ऐका. ज्या जागेवरती जास्त आग्रह असतो तिथं दुरुक्ती दोष येतो. ज्या जागेवरती जास्त निश्चय असतो, दृढ निश्चय असतो, तिथेही दुरुक्ती दोष येतो. समजा एखादे पाहुणे आपल्या घरी आले, आता जुन्या काळातला दृष्टांत, आता प्रत्येकाकडे गाड्या झाल्यात, पहिल्या प्रत्येकाकडे काही दळणवळणाचे साधन नव्हते. पाहुणे बसने आपल्या घरी आले, अतिशय जवळचे पाहुणे घरी आले, पाहुणे जेवणाच्या ताटावरती बसले, तसं मालकाने विषय काढला, पाहुणे येणाऱ्या 9 तारखेला आपल्या एकुलते एक पोराचं लग्न आहे, त्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल गड्या. पाहुणे म्हणजे काळजीच करू नका, 100% तुमच्या लग्नाला येणार. तसं तो मुलाचा बाप म्हणला, पाहुणे येणार नाहीत, मामा म्हणून तुम्हालाच घोषित करणार आहे मी, तुम्हाला 100% यावं लागेल. ते म्हणजे काळजीच करू नका, मी 100% येणार. ही तर झाली दुरुक्ती. जेवण झालं त्यांचं, काय सगळं बडीशेप खाऊन झालं, पाहुण्याची निघायची वेळ आली. पाहुण्याला घेऊन हा बस स्टँड वरती निघाला. तसा पाहुण्याला म्हणला, तेवढं 9चं लक्षात ठेवा, नाहीतर परत विसरताल, परत फोन बिल काय नाही, पत्र व्यवहार नाही पोचला तर परत विसरून जातात. पाहुणे म्हणले, काळजीच करू नका, तुमच्या पोराचं लग्न म्हणजे माझ्या पोराचं लग्न, आणि मी माझ्या पोराचं लग्न चुकवलं कसं गड्या, वरबाप म्हणून तुमच्यापेक्षा जास्त मिरवणार मी, 100% लग्नाला येणार. असं बोलत स्टँड वरती गेले. पाहुण्याला याने बसमध्ये चढवलं आणि खिडकीपाशी आला. खिडकीपाशी आल्यानंतर ह्याचा कोणता विषय चालू असेल अंदाज बांधावर. पाहुणे तेवढं 9चं लक्षात ठेवा गड्या. ही पुनरावृत्ती झाली. जशी बस निघाली तसा हा ओरडायला लागला, पाहुणे तेवढं 9चं लक्षात ठेवा. म्हणजे जिथं जास्त आग्रह असतो तिथं पुनरावृत्ती येण्याची शक्यता असते. तिथं का तुकोबाराला आग्रह करायचा, तर साहजिक तुकोबारांच्या मनामध्ये असणारी तळमळ, जगतरी या महादेव परी निंदितो हा स्वभाव, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. जगासाठी असणारी तळमळ तुकोबारांच्या दुरुक्तीतून इथं व्यक्त होते. जगाचं चांगलं व्हावं अशी असणारी अपेक्षा, असा असणारा दृढ निश्चय इथं तुकोबारांच्या दोन्ही शब्दातून व्यक्त होतो. बरं, आपण हरिपाठ वाचणारी माणसं आहोत. हरिपाठामध्ये ज्ञानोबरांच्या प्रत्येक अभंगाचं ध्रुपद काय दिलेलं आहे. ध्रुपद प्रत्येक अभंगाचं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आता ऐका बरं, जवळ 28-29 अभंग आहे. काय करत होते ज्ञानोबरांना प्रत्येक अभंगाचं ध्रुपद त्या बाळकडेवर हेच ठरवून द्यायचे. तर एकच कारण आहे. तुम्ही हरिपाठी विवरण वाचलं असेल किंवा त्यातील एखादा त्या हरिमुखे म्हणा या शब्दाचा अंदाज घेतला असेल तर तिथं गुरुवारी धुंडा महाराज सांगतात, का हरिमुखे म्हणा असं ज्ञानोबराय 2-2 वेळा शब्द प्रपंच करतात. काय नेमकं त्याच्या पाठीमागं कारण असेल, माझा थोडा आवाज अजून मोकळा करता आला तरी करा. निश्चित काय त्याच्या पाठीमागं कारण आहे की ज्ञानोबराय 2-2 वेळा हरिमुखे म्हणा म्हणतात.
तर याचं कारण सांगत असताना कारण मीमांसा आहे का? पहिलं हरिमुखे म्हणा हे आहे दुःख निवृत्तीसाठी, आणि दुसरं हरिमुखे म्हणा हे सुखप्राप्तीसाठी. साधा मानस शास्त्राचा नियम आहे. आपल्या आयुष्यातील असणारं दुःख निघून गेल्याशिवाय असणारं सुख आपल्याला उपभोगताच येत नाही, हा साधा नियम आहे. आपल्या आयुष्यातील दुःख निघून गेलं तरच असणाऱ्या सुखात आपल्याला उपभोग घेता येतो, नाहीतर असणाऱ्या सुखाचा आपल्याला काडी मात्र संबंध सुद्धा येत नाही. पटायसाठी कितीतरी उदाहरण मी समोर देऊ शकतो. काय झालं, रस्त्याने चालता चालता आपल्या खिशामध्ये 100 रुपयाची चिल्लर होती. म्हणजे आयुष्यातील दुःख निघून गेल्याशिवाय माणसाला सुख उपभोगता येत नाही. त्या 100 रुपयाच्या चिल्लर मधील 1 रुपया हरवला. खाली किती रुपये राहिले? चालता चालता 1 रुपया खिशातून पडून गेला 100 मधून. घरी आला, घरी आल्यानंतर त्याने पैसे मोजायला सुरुवात केली तर 1 रुपया कमी भरला. किती रुपये भरले? थोडी मदत करा, माझं गणित कच्चं आहे, अलीकडे मला चिल्लरचं गणित कळत नाही, नोटाचं गणित चांगलं कळतं, तेवढं थोडी मदत करा. किती राहिले? 99 राहिले. 1 रुपया गेला, हातामध्ये 99 रुपये राहिले. पण तसं ह्याच्या अंतःकरणात छातीत अशी चमक आल्यागतच झालं गड्या. त्याच्या मनात काय विचार आला असेल सांगा बरं? पहिल्यांदा तुमच्या येतो, माझ्या येतो, प्रत्येकाच्या येतो. काय आला असेल? 1 रुपया कुठं पडला असेल? आता ऐका, 1 रुपयाचं दुःख आहे आणि 99 रुपयाचं काय आहे? सुख आहे. याला 99 रुपयाचं सुख नाही, ते 1 रुपया गेलं तर त्याला कायम दुःख आहे. मग ते दुःख याला 99 रुपयाचं सुख उपभोगू देत नाही. तिथं तो भावना ठेवत नाही. गाड्या 1 रुपया पडला, बरं झालं, 99 पडले नाही असा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही. तो 99 देतो सोडून आणि एकाच्याच पाठीमागे लागतो. परिणाम आपल्या आयुष्यात असणार एवढंच दुःख. भले आज थोडं आपण प्रमाण उलट करू, सुख पाहता जवा पडे तसं नाही, दुःख पाहता जवा पडे. एवढं जवा एवढं असणार दुःख, पर्वता एवढं असणार सुख आपल्याला उपभोगूच देत नाही. त्यासाठी ज्ञानोबराय 2-2 वेळा शब्द वापरतात की एकदा हरिमुखे म्हणा दुःख निवृत्तीसाठी आणि दुसरं हरिमुखे म्हणा सुखप्राप्तीसाठी. त्याचा काय परिणाम झाला? तुकोबारायांची भाषा आहे. अहो त्याचा परिणाम असा झाला की आम्ही भगवंताचं कायम भजन करत आलो. आमच्या आयुष्यातील दुःख निघून गेलं आणि आमच्या आयुष्यामध्ये मागं पुढं काय राहिला? भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आमच्या आयुष्यामध्ये फक्त भाग शिन सगळं निघून गेलं. आमच्या तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, आम्ही फक्त आणि फक्त आनंदाचे लाडूच खात राहिलो. ऐका सर, अजून कितीतरी उदाहरणं देऊ शकतो. समजा 1000 गवतांच्या वाळलेल्या पेंड्याची गंज बांधलेली आहे. 1000 गवताची पेंड्याची गंज पेटवायची, किती काड्या लागतील सांगा? तुम्ही सांगितलं तर मी म्हणणार नाही तुम्ही दुसऱ्याच्या गंजी पेटवता म्हणून. किती काड्या लागतील त्या 1000 गवताची गंज पेटवायला? 1 काडी लागेल. तसं आपल्या आयुष्यात असणार 1000 दुःख, त्याला काडी लावायला 1 दुःख नावाचा घटक भरपूर झाला. निश्चित त्यासाठी ज्ञानोबराय तसा दुरुक्ती दोष करतात. त्यासाठी तुकोबाराय इथं सुद्धा दुरुक्ती दोष स्वीकारतात. ऐका, तुकोबाराय सांगतात मी सावध झालो. पण कशातून? तर मी सावध झालो संसारात, आणि मी सावध झालो परमार्थात असणारी अहम ममता अक्षरांची केली अटी मानदंबासाठी तपतीर्थाटन करू नये वाढविला अभिमान. काय असतं? हे 2 घटक असे आहेत. कधी कधी माणसाला संसार तर कायम नाडतोच नाडतो, पण कधी कधी परमार्थातील असणारी अहम भावना सुद्धा माणसाला नाडते. माझ्यासारखं भजन कोणाचं नाही, माझ्यासारखं कीर्तनच कोणाचं नाही, माझ्यासारखं वाजवायला कोणाला येतं, माझ्या एवढ्या वाऱ्याच कोणी केल्या नाही, असे असणारे करुणी तपतीर्थाटन वाढविला अभिमान. तुकोबाराय सांगतात या दोन्ही घटकापासून मी सावध झालो. आणि तो शब्द प्रपंच, तो अनुभव तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. सावध झालो सागर नार चालो
झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. खरं तर अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराने दुरुपदेश का घेतला त्याचं कारण मीमांसा आपण पाठीमागं पाहिलेले आहे. मला सांगतो त्या अनुभवाचं काही देणं घेणं आहे का आमच्याशी? बरं तो तुमचा अनुभव आम्हाला सांगायसारखा तरी आहे का? काय असतं आपण ह्या समाजात जीवन जगत असताना काही अनुभव हे स्वतःपुरते मर्यादित असतात. ते जगाला ओरडून सांगण्यात काही अर्थ नाही. काही अनुभव हे चार भिंतीतील स्वतःच्या घरातील अनुभव स्वतःपुरते मर्यादित, चार चौघाला इतर तर तिसऱ्याला त्यामध्ये घेण्याची काही गरज नाही. काही अनुभव स्वतः घ्यायचे सुद्धा नसतात, जगाला सांगायचे सुद्धा नसतात. अनेक जो आजचा अनुभव आहे तो परमार्थिक अनुभव, तो स्वतः घ्यायचा सुद्धा आणि मगच जगाला द्यायचा. आणि तुकोबार आहे त्याच अभिव्यक्तीवर जीवन जगणारी व्यक्तिमत्व. तुकोबारांचं जीवन अतिशय स्पष्ट व्यक्त म्हणायचं झालं तर तुकोबार आहे. त्यांच्यासारखं स्पष्ट व्यक्त इतर तर कोण झाला नाही. काही अनुभव हे स्वतःपुरते मर्यादित असतात. तुम्हाला पटवून देतो, चार भिंतीतील तुमच्या कुटुंबातील गप्पा त्या तिसऱ्याला घेण्यात काही अर्थ नाही. का तर या समाजात एक असा घटक जगतो तो तुमच्यापाशी तुमचं दुःख रडून ऐकतो, पण जगापाशी तुमचं दुःख त्याला हसून सांगायला बरं वाटतं. आणि आपल्या जखमा कोणासमोर उघड करणं म्हणजे ते मूर्खाचं लक्ष. आपल्या जखमा कोणासमोर उघड्या करू नयेत, मग त्या मनाच्या असतील नाही तर शरीराच्या असतील. त्या मनस्थितीच्या जखमा तुम्ही कोणासमोर उघड्या करत राहिला तर इथं प्रत्येकाच्या घरात औषध नाही, पण इथं प्रत्येकाच्या घरात मिठाच्या भरण्या भरून ठेवलेल्या आहे. ते कधी तुमच्या त्या जखमांवरती मीठ चोळायला मागं पुढे पाहणार सुद्धा नाही. चार भिंतीतील अनुभव हे स्वतःपुरते मर्यादित असतात. त्याला तिसरं तर इतराला कोण घ्यायची गरज नाही. पटवून देतो तुम्हाला. पुरुष वर्ग सगळ्यांना लक्ष द्या. समजा तुमची तुमच्या बायकोची भांडण झाली, तुम्ही गावात ओरडून सांगता का? गावात निमगावमध्ये चौकात जाऊन माझ्या बायकोची भांडण झाली, माझ्या बायकोने मला शिव्या दिल्या, माझ्या बायकोने मला मारलं, हो का नाही? तुम्ही गप बसता याचा अर्थ लग्न झालेत नाही असा घ्यायचा का घरचे दमदाटे असा घ्यायचा? तुम्हाला तुमच्या आता जाऊन तुमची तुमच्या बायकोची भांडणं झाली, तुम्ही गावात जाऊन सांगता का माझ्या बायकोने मला मारलं, तिने शिव्या दिल्या, हो का नाही? आता नाही म्हणता याचा अर्थ मारते का? अजिबात मारत नाही, अजिबात मारत नाही. पण असा अनुभव आहे तो स्वतःपुरता मर्यादित आहे. त्याला तिसऱ्याला त्यात घ्यायची गरज नाही. एक सुभाषित आहे, या भांडणाचा कोणावर परिणाम होत नाही. अजा युद्धम ऋषी श्राद्धम प्रभाते मेघडंबरम दंपत्य कलश्चैव परिणाम न किंचिना. सकाळच्या वेळेस आपल्या दुपारच्या वेळेस कडाडलेले ढग, त्याला पाऊस जास्त वेळ होत नाही. दोन शेळ्यांचं भांडण जर लागलं तर त्याला तिसऱ्यावर कोणता परिणाम होत नाही. बाजारात दोन शेळ्या भांडायला लागल्या, दोन्ही धडका घेतात, गप बसतात. तिथं दोन बैलाची दोन रेड्याची भांडण लागली तर एखादा तिसरा मध्ये आला तर त्याला उडवून लावतील. ते ऋषीचं श्राद्ध नाही केलं तर ऋषीवरती परिणाम होत नाही. का तर पापपुण्याअंगे नातळे त्या. फक्त त्यांचं श्राद्ध नाही केलं, त्यांची नाही आठवण काढली तर आपलं नुकसान होतं, ते मात्र खरं. आणि नवरा बायकोच्या भांडणाचं तिसऱ्याने त्याच्यामध्ये पडायचं नाही का, मग त्यांच्यावर परिणाम करून घ्यायचा नाही. ते कधी भांडतील कधी एकत्र येतील ते तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. तुकोबाराला विचारलं, तुकोबारा असा तर तुमचा अनुभव नाही. बरं दुसरा काही अनुभव स्वतः घ्यायचे नसतात, जगाला सांगायचे सुद्धा नसतात. समजा मांस भक्षणाचा, मद्य पिण्याचा, असे अनुभव स्वतः घ्यायचे सुद्धा नाही आणि जगाला सांगायचे सुद्धा नाही. सांगायचं नाही गड्या दारू प्यायला चांगली नसते, अरे दारू अतिशय कडवट असते, ते सांगायसाठी अगोदर 2 घोट पिऊन बघायचे नसते. हे अनुभव स्वतःपुरते नाही, दुसऱ्यालाही सांगायचे नाही. पण एक अनुभव असा आहे आणि तो अनुभव तुकोबारा यात देतात. नवे नवे तुकोबारांची भाषा सुद्धा आहे. आम्ही अशा फोलपट गोष्टी जगाला सांगणार नाही. मग जगाला कोणत्या गोष्टी सांगणार? अनुभव आले अंगा ते या जगात येतस, तू का म्हणे तापून सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अहो ते अनुभव मी अगोदर घेणार आणि मग जगाला त्यामध्ये जगाला मी मिळून मिसळून घेणार. विठ्ठल तुकोबारांची भाषा बघा. तुकोबारा आपण काल्याचे कीर्तन ऐकत आलो. त्यामध्ये तुकोबारा म्हणतात, चला ओढू गाई बैसू जीव एके ठाई. आता त्यातील चला शब्द थोडा बघा, चला हे क्रियापद कसं आहे. जा तुकोबारा म्हणत नाही, तुकोबारा चला म्हणतात. का चला म्हणतात तर तुकोबारांच्या परमार्थाचं हेच ब्रीद वाक्य आहे. मी एकटा परमार्थ करत नाही. तुम्ही काय करा, तुम्ही लहान असू द्या, तुम्ही थोर असू द्या, तुम्ही सर्वांनी तर सकळांशी येते आहे अधिकार. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर काय करा, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कोणास. निश्चित तुकोबारा आज तुकोबारांचा जो अनुभव आहे तो हा परमार्थिक अनुभव आहे, तो प्रत्येकानेच घ्यावा. त्यासाठी तुकोबारा इथं दुरुक्ती दोष स्वीकारतात.
त्यासाठी तुकोबराय इथं आपल्याला का दुरुक्तीस दोष केला त्यासाठीचे कारण मीमांसा आपण पाहिली. अनेक जणांनी प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगा, तुमच्या अनुभवाचा फायदा काय आम्हाला, का तर आमचा स्वभाव असा आहे, लाभाच्या सोसे पुढे चाले म्हणा धनाचा कृपणा लोभोजेस. तुकोबराय सांगतात, स्वतः तुकोबरायांचं प्रमाण आहे, इथं फायदा असल्याशिवाय कोणच कोणत्या गोष्टीकडे परावृत्त होत नाही. मग तो फायदा कशाचाही असू द्या. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे, तुळशीची झाड दुर्न घापे शिंपुडा तो द्राक्षाच्या बुडा दूधची घाली दूधची लावी. इथं माणसं तुळशीच्या झाडाला जी माणसं अशी दुरून शिंपुडा सुद्धा घालत नाही, ती माणसं द्राक्षाच्या बुडाला दूध घालतील, ताक होतील. आता आपला बागायदार पट्टा आहे, आपल्याला चांगलं नेत आहे. तीच माणसं जी माणसं तुळशीच्या झाडाला शिंपुडा सुद्धा घालत नाही, ती द्राक्षाच्या बुडाला ताक घालतील, दूध घालतील. का? अहो तुळशीकडून असा लौकिक फायदा नाही होत, असेल तो पारलौकिक. आणि त्या द्राक्षाचा मला खिसावा आहे गुळकोळा, त्यातून आम्हाला काहीतरी प्राप्त होतं. तुकोबरायांचं प्रमाण आहे, ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. नवे नवे नामदेवराय सुद्धा हेच सांगतात, व्यवसाय चित्त ठेवून कृपाना चित्त ठेवणी कृपाना लाभाचे चिंतन सर्व काळ जे जे आडपडे देखे ते तुले घे विषयासाठी. ज्ञानोबा अजून सांगतात, अवधा यांची भजने भोगासाठी, जे संसारी भोगासाठी करतील भजनी भोगासाठी करतील. इथं प्रत्येक जण काही ना काही फायदा पाहतो, इथं प्रत्येक जण फायद्याशिवाय परावृत्त होतच नाही. तुकोबराय तुम्ही सांगता सावध झाला, सावध झालो. त्या सावध झाल्यानंतर तुम्ही काय केलं, जिथं वैष्णवांचा भार होता तुम्ही तिथं गेला, पण त्याचा फायदा काय नेमका झाला तो फायदा आम्हाला पटवून द्या. तो फायदा सांगत असताना तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात तो फायदा पटवून
पाप आडत. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात मी सावध झालो. त्यासाठी तुकोबाराय 2-2 वेळा म्हणतात सावध झालो सावध झालो. आता पाहायला गेलं तर त्याची कारण मीमांसा बरीच आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तुकोबाराय सांगतात मी सावध झालो. सावध झाल्यानंतर मी काय केलं, हरीच्या जागरणाला आलो. थोडं पहिल्या चरणात अजून थोडं धावतो, तिसरं त्यालाच आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. का तर संतांचे अभंग हे म्हणजे मोठ्याच घर आहे. मोठ्याच्या घराला कुठूनही दरवाजा असतो, पश्चिम द्वार, दक्षिण द्वार, उत्तर द्वार. आपण पहिल्या चरणातून तिसऱ्या चरणातून मिळता जुळतात संबंध पाहू. ऐका, तुकोबाराय सांगतात मी जागरणाला आलो. आता जागरणाच्या विरुद्ध शब्द काय होतो, जागरणाच्या विरुद्ध शब्द झोप. जागरण म्हणजे जागरण गोंधळ नव्हे, जागरण म्हणजे जागे राहणं. मग तुकोबाराय सांगतात मी जागरण आलो. ह्याचा अर्थ काय घ्यायचा, तुकोबाराय अगोदर झोपलेले, ते तुकोबाराय उठले, पळून या गेली झोप होते बाप आडते. ते तुकोबाराय जागरणाला गेले. कस काय, तुकोबाराय स्वतः म्हणतात माझी झोप पळून गेली. कस काय बरं असं तुकोबाराय म्हणत असतील. झोपेतून उठले, जागरणाला गेले. पण आता नुसतं झोपेतून उठून जागरणाला गेल्यानंतर देव भेटला असं महाराज एवढं साधा नाही देव. तो कोणाला सहजासहजी भेटला नाही, त्यासाठी कितीतरी प्रयत्न करावा लागला. त्यावेळी तो स्वप्नात सुद्धा आला नाही. इथं वैद्य वाचविता जेव्हा कोण ध्याते देवा, 900 पुत्र होती तरी का करणे लागे पती. अशा बऱ्याच आता ह्या प्रकरण आहेत, पण इथं मांडत नाही गाड्या, माझा तेवढा अधिकार कमी आहे. तुकोबाराय सांगतात मी झोपेतून जागा झालो. परिणाम भगवंताच्या भजनाला जागरणाला गेलो. जागरणाला कुठे गेलो, जिथे वैष्णवांचा भार होता मी तिथे गेलो. परिणाम माझी झोप पळून गेली, माझं पापही निघून गेलं. यासाठी तुकोबारायला लागलेली झोप आपण तपासणं गरजेचं आहे. कस काय बरं झोप, त्यासाठी थोडं नाथ भागवताकडे जाऊ. ऐका, ती झोप सांगत असताना भागवतामध्ये डोंगरेजी महाराजांचं भागवत वाचता वाचता त्या झोपेचे 5 प्रकार समोर आले. माणसाला आयुष्यामध्ये 5 प्रकारची झोप लागते. एक, व्यावहारिक निद्रा, रात्री झोपणं सकाळी उठणं हा व्यवहार आहे आपल्या शरीराचा रोजचा. जरी 12 तास काम केलं तर आपल्या शरीराला 8 तास झोप अतिशय महत्वाची आहे. हा झाली व्यावहारिक निद्रा. दुसरी निद्रा आहे ती अज्ञानाची निद्रा. इथं प्रत्येक जण त्या निद्रेमध्ये झोपलेला आहे. ज्ञानोबा सांगतात अज्ञानाची निद्रा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुदाची इलाकी. दुसरी आहे निद्रा भ्रमाची निद्रा. कन्या पुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा. ह्या भ्रमडोई बुडा लोगा धावे गुरुराया सर्वेशा. हे भ्रमनिद्रा आहे. 3 झोप. चौथी निद्रा आहे विकाराची. यासाठी भगवंत सांगतात विकाराची निद्रा किती कठीण. नमाम दुष्कृतोनी मुळा प्रपदंते नराद महामाया प्रज्ञान मासुर भाव मिश्रिता. वाचे वदे परे करणे कठीण. इंद्रिय आधीन झालो देवा. सर्वांच्या पाठांतरात तिथे प्रमाण. बोल बोलता वाटे सोपे करणी करता टिंब टिंब कापे. अवे विकाराची निद्रा इतकी कठीण आहे. या निद्रेमध्ये प्रत्येक जण झोपलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची सगळ्यात भयानक निद्रा कोणती असेल तर ती 5वी आसक्तीची निद्रा. आसक्तीची निद्रा सहजासहजी माणसाला सोडत नाही. तुकोबाराय सांगतात ती माझी व्यावहारिक निद्रा सुद्धा गेली, पळून या गेली झोप. व्यवहार निद्रा. व्यवहार निद्रा म्हणजे रात्रीचं झोपणं सकाळी उठणं. ह्या निद्रेतून मी संतांच्या तिथं गेलो आणि संतांचं भजन ऐकल्यामुळं माझी ती निद्राच पळून गेली. आता आपण काकडा रोज ऐकतोय गड्या. काकडा ऐकणारी काकडा करणारी माणसं आपण आहोत. त्यामध्ये संत जनाला जागे करतात, त्यामध्ये संत संतांना जागे करतात, त्यामध्ये संत जगाच्या बापाला सुद्धा जागे करतात. ही झोप नेमकी कशाची आहे तर ती झोप आहे व्यवहाराची. ह्या व्यवहाराच्या निद्रेमुळे तुमचा परमार्थाचा व्यवहार राहू नये म्हणून संत तिथं शब्द प्रपंच करतात. संत जनाला सांगतात उठा सगळं जन उठले नारायण. संत संतांना सांगतात उठा साधू संत साधा पुलाले हित. जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. माया विघ्ने भ्रमिला करे मी म्हणता माझे खरे. तो संपत्तीचे स्वहिताचे वारे सात कर जाईल. आयुष्य जाता हे पहा काळ जपत असे महास्वहिताचा गोरवा. ही निद्रा आहे महाराज. ती कशाची व्यवहाराची निद्रा आहे. धनदारा पुत्र मध्ये तुम्ही अडकत पडला ते कधीतरी जातील आणि तुमचा परमार्थाचा व्यवहार आहे. संतांनी जनाला जाग केलं, संतांनी संतांना जाग केलं. नवे नवे जगाच्या बापाला सुद्धा संत जागे करतात. कितीतरी
अतिशय समर्पक प्रमाण दिलं. इथं एकट्याने खिंड लढवल्यागत चाललेले आहेत केवळ. वा बाबांचं अतिशय मनापासून आभारी आहे. संत देवाला जागे करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला किंवा उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेचे वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा, सोडा शेद सुख आता पाहू द्या मोकळ कमला. शेद सुख म्हणजे व्यवहार निद्रा. तुकोबाराय सांगतात या व्यवहार निद्रेतून जागा झालो, त्या आसक्तीच्या निद्रेतूनही जागा झालो, नवे नवे विकाराच्या निद्रेतून सुद्धा मी जागा झालो, जाळूनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही बनी मानसे. नंतर भ्रमाच्या निद्रेतून सुद्धा मी जागा झालो. ऐका, एक दोन दृष्टांत देतो, पूर्ण विराम देतो. कोणता भ्रम असतो माणसाला दुःखात ढकलणारा? ह्या जगामध्ये माणसाला दुःखात ढकलणारे फक्त 4 शब्द आहेत. एक माणसाचं नको तिथं आगाव बोलणं, एक माणसाचा अहंकार, मी नाम अहंकार, माझं नाम ममता, आणि तिसरं देवापासून स्वतःला विभक्त मानणं, हा चौथा. हे 4च घटक माणसाला कायम दुःखामध्ये ढकलत असतात. त्यातील भ्रमाची निद्रा म्हणजे ममतेची निद्रा. प्रत्येक गोष्टीला माझं माझं म्हणत राहिला, परिणाम दुःख पदरात आलं. काय झालं, आपल्याच ईश्वरपिंडी सारखे गाव होतं. गावामध्ये कसा म्हातारा गृहस्थ राहायचं, 3 मुलं. त्या 3 मुलांच्या ताकदीवर त्या म्हातारीने काय केलं, गावाच्या बाहेर टोलेदंग बंगला बांधला, चांगला 1-1.5 कोटीचा बंगला बांधला. आणि गावातली झोपडी, परंपरागत आलेली झोपडी टाकून म्हातारं त्या बंगल्यात राहायला गेले. 2-4 महिने बंगल्यात आरामशीर राहिलं. पण एक दिवशी त्या म्हाताऱ्या गृहस्थाचं, त्या वडला, त्या बाबांचा एक सगळ्यात लहानगा पोरगा धावत आला. तात्या गावाला आग लागली. म्हातार म्हणलं, अरे लागू दे, आपण काय गाव सोडून आलो, गावाचा विचार करायची गरज नाही गड्या. अहो गावाला आग लागली, पण आपलं गावातलं जुनं घर, आपली जुनी झोपडी जळाली. जसं ते म्हाताऱ्याने जुनी झोपडी जळाली तसं ऐकलं. 1.5 कोटीच्या बंगल्यात राहणार म्हातारं, ती झोपडी जागे सकट विकली तरी 25,000ला जाणार नाही. पण ते आहाकाटाकार छाती बडवून घ्यायला लागलं, माझं घर जळालं, मी बांधलेली झोपडी जळाली, असं आहाकाटाकार करायला लागलो, छाती बडवायला लागलो. तेवढ्यात त्याचं मधलं पोरग आलं. तात्या रडता काय? अरे मूर्खा रडता काय विचारतो, गावात आग लागली, गावातला आपली झोपडी जळाली, घर जळालं आपलं. पोरग म्हणलं, तात्या टेन्शन घेऊ नका, मागल्याच महिन्यात ती झोपडी मी ते घर शेजाऱ्याला विकलंय. ते शेजाऱ्याला विकलंय शब्द जसा म्हाताऱ्याने ऐकला, तो पाण्याचा नळ, पाण्याचा कॉक जसा चालू केल्यानंतर चालू, बंद केल्यानंतर बंद, एका क्षणात म्हाताऱ्याचं रंड थांबलं. रडणारा म्हातारा हसायला लागला. असं त्या जळाली शेजाऱ्याची जळाली. मी माझं नावाच्या शब्दाचा दृष्टांत देतो, म्हणजे भ्रमाचा. शेजाऱ्याची जळाली म्हणून म्हातारा हसायला लागलं. तेवढ्यात त्याचं सगळ्यात मोठं पोरग आलं. आता त्या हसता काय, गावात घर जळालंय आपलं. म्हातारा म्हणलं, अरे मागल्याच महिन्यात शेजाऱ्याला विकलंय. तसं पोरग म्हणलं, विकलेलं मागल्या महिन्यात शेजारीला, पण 4च दिवसापूर्वी व्यवहार परत फिरला. तसा व्यवहार परत फिरला हे ऐकला. हसताना म्हातारा परत रडायला लागलं. आता दृष्टांत संपला सिद्धांताकडे. त्या म्हाताऱ्या गृहस्थाला ती जळणारी झोपडी रडवत होते का? अजिबात रडवत नव्हते. जर रडवत असते तर शेजाऱ्याची जळते म्हणल्या वेळेस पण त्यांनी रडायला पाहिजे होते. त्या जागेवर असणारी ममता, त्या जागेवरती असणारी कन्या पुत्र आप्तजन हातो सहज ओळखा, भ्रमट होई बुडालो गा, तो भ्रम त्या म्हाताऱ्याला रडवत होता. तुकोबाराय सांगतात, तो भ्रमच माझ्या आयुष्यातून मी काढून दिला. कसा? जो संसार माणसाला रडवतो, त्या संसाराला काय केलं मी, तर त्या संसाराच्या नावाने शून्य घालून फिरायला लागलो. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. धर्म केला. तुकोबाराय सांगतात, माझ्या आयुष्यातील व्यवहार निद्रा संपली. ऐका, मी 5 झोपेचे प्रकार सांगतोय. तुम्हाला झोप यायला लागली खरं आहे गड्या, पण तुकोबारायचं मी अभंगाचं प्रमाण घेतलंय गड्या. पळून या गेली झोप. काय होतं, माणसाला दुसरीकडे झोप नाही, पण कीर्तनात झोप लागतेच लागते.
खरं तर ते झोपेची चूक नाही, आपली चूक नाही. कथा काळी निद्रा लागे का विश्वानापरी जागे तुकोबाला सांगून जातात. माणसाला कथा कीर्तनाच्या वेळी झोप लागेल, काम करताना तोच माणूस कीर्तनात झोपणारा कुत्र्यासारखा वसवस करत काम करेल. खरं तर त्या झोपेची चूक नाही, आपलीही चूक नाही. खरी चूक आहे प्रभू रामचंद्राची. बस काय बर, तुम्ही थोडं युद्धकांड वाचा. त्या युद्धकांडामध्ये जेव्हा कुंभकर्णाला भगवंतानी मारलं त्यावेळेस श्लोक आलेला आहे. कस काय प्रभू रामचंद्राची चूक? प्रभू रामचंद्राचं कुंभकर्णाचं युद्ध झालं, ऐका. त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला काय केलं? काय केलं कुंभकर्णाला? ते ताट घेतलं आणि भगवंत म्हणायला लागले, ओवाळ ते भावराया एवढा राखी चुकवायची नाही. अहो कुंभकर्णाला भगवंतानी मारलं. कसं मारलं? हातच समिके रुगुकेनं वैधव्य आपतस्य कांता श्रोतुम समाया तो कथाम पुराण. हातस म्हणजे तोडणं, हातस म्हणजे ताडण करणं. भगवंतानी कुंभकर्णाचा हात तोडला, पाय तोडला, गळ्यापासून धड वेगळं केलं. असं तोडू कुंभकर्णाला मारलं. आणि जसं कुंभकर्णाला मारलं तशी कुंभकर्णाची आवडती बायको कोण? कुंभकर्णाची आवडती बायको निद्रा प्रयोग कुंभकर्ण. कुंभकर्णाची आवडती बायको निद्रा, कुंभकर्णाची आवडती बायको झोप. तिला वैधव्य प्राप्त झालं. पण तिने विचार केला की निद्रा प्रयोग कुंभकर्ण हातच समिके रोगुकेनं वैधव्य आपदस्य कांता. कांता म्हणजे बायको. तिला वैधव्य प्राप्त झालं. ती विचार करायला लागली, आजपर्यंत मी कधीच भजन पूजन केलं नाही ऐकले गायले गीत, धरले लात सांडले हित. आजपर्यंत मला संत आवडले नाहीत, मला पुराण आवडलं नाही, काहीच भजन मी केलं नाही. नुसतं संसार करत राहिले. पण ज्याच्यासोबत संसार करायचा तो माझा पतीच निघून गेला. मग आजपासून परमार्थाला लागायचं. आणि ऐका, इथं संसार करायसाठी एक क्षण, एक वेळ, एक वय ठरलेला आहे. परमार्थासाठी काय वय ठरलेलं आहे? परमार्थासाठी काळच ठरलेला नाही. काळ वेळानं आम्ही उच्चारित नाही. अहो तुम्ही दोन्ही पक्ष पाही उदर. कोणत्याही काळात तुम्ही भगवंताचं भजन करू शकता. नाम जप यज्ञ परम बाधून शक्य स्नानादी कर्म. तुम्ही आंघोळ करू द्या किंवा तुम्ही सुचिरभीत नसू द्या. तुम्ही सुचिरभीत आहात, तुम्ही सवळ्या ओहळ्यात आहात किंवा तुम्ही शौचाला बसलेला आहात. तुकोबारांसारखं त्या शौचाला बसल्या बसल्या तुमच्या अंगातून रोमातून विठ्ठल विठ्ठल भजन आलं तरी काय हरकत नाही. तिने विचार केला की आजपर्यंत संसार केला, आजपासून भगवंताला शरण द्यायचं. मग माझ्या ज्ञानोबरांची भाषा आहे, भगवंताचा एक स्वभाव आहे. त्याला जो शरण येईल, जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी निमित्त जन्म मरण. जो मला शरण येईल, तुझ्या ऐसा कोणी उदाराच्या राशी आपलीच पद देईत असा. त्याच्यासारखा ह्या जगात कोण उदार नाही. स्वतःचं पद तो स्वतःच्या भक्ताला देऊन टाकतो. ऐका, आणि भगवद्गीतेतच भगवंत सांगतात, तयापाशी पांडवा मी हरपला की वसावा जेत नामघोष भरवा करती माझा. जिथं जिथं भगवंताचं भजन चालू आहे तिथं तिथं भगवंत आहेच. ऐका, थोडं आवरून बसा. देव आपल्याला बघत असेल. देवाला आपण आवडलं तर उगाच वर नेलं तर परत पंचायत व्हायची. जिथं जिथं भगवंताचं भजन चालू आहे तिथं देव आहे. आणि जिथं जिथं देव आहे समाया तो कथाम पुराण. त्या झोपेला देवाने स्वतःच्या जवळचं स्थान दिलं. मग जिथं जिथं देव आहे तिथं तिथं झोप आहे. म्हणून ऐका, आज इथं कदम महाराजांच्या कीर्तनात म्हणजे माझ्या कीर्तनात जर कोणाला जांभळी आली, कोणाला आळस आला, त्यांनी समजून चालायचं कुंभकर्णाची बायको आपल्या जवळ आली गड्या. आणि तो झोपला समजून चालायचं, तिने आपल्यावरती ताबा घेतला, ती आपल्या अंगावरतीच बसली. तुकोबाराय सांगतात, अशी माझी निद्राच पळून गेली, पळून या गेली झोप होते पापाडत. पण हे कधी झालं? एवढं सगळं मला कधी प्राप्त झालं? तर त्यासाठी काय मला करावं लागलं? त्यासाठी मी काय साधन केलं? अभंगाचं दुसरं चरण.
गायकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय असतं, कलाकार हा देव जीवन जगत असतो. एक वेळ त्याला पाकिट कमी द्या, म्हणजे द्या असा अर्थ नाही त्याला, पण निश्चित चांगलं गायन चांगलं वादन झाल्यानंतर आपली उत्साहाची टाळी त्याला द्यायला विसरू नका. तुकोबाराय सांगतात, माझी झोप पडून गेली. काय केलं त्यासाठी मी साधन, जेथे वैष्णवांचे भार जे जयकार करतात असे पडून या गेली झोप, होते पाप आडत. त्याला आपण विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली सगळं सोबतच घेऊ, म्हणजे चाल घ्यायचे आपण निश्चित आहे का. तुकोबाराय सांगतात, माझं पाप निघून गेलं, माझी झोप निघून गेली. कुठं गेल्यानंतर, जिथं वैष्णवांचा भार होता तिथं गेल्यानंतर. पण त्यासाठी काय करावं लागलं, त्यासाठी अगोदर मला सावध व्हायला लागलं. ऐका, सावध शब्द आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा शब्द आहे. सावधान, तिथं प्रत्येकाने ते सावधान आपल्या अंतकरणात रुजवणं गरजेचं आहे. इथं आपल्याला सावधान म्हणजे एकच शुभ लग्न सावधान एवढंच माहित आहे, पण ते सावध होणे अलीकडच्या काळात अतिशय गरजेचं आहे. ऐका, थोडं माझ्या बोलण्याचा राग आहे, पण तुकोबाराय सांगतात, मी सावध झालो. कशापासून, मी नको असणाऱ्या वाटेकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सावध झालो, चुकीच्या माणसांपासून सावध झालो. तुकोबारांचं प्रमाण आहे, जेने घडे नारायणी अंतराय होत बाप माय वर्धवी ते रे प्रिया पुत्र धन कोणले का करतेसे दुःखा पात्र शत्रू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरिते केले. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि उपाय दुःख मूळ. तुकोबाराय सांगतात, बाकीच्या वाटांपासून मी सावध झालो. चुकीच्या लोकांना माझ्या परमार्थाला आड आली. माझे आई वडील असले तरी त्यांना मी दूर करायला मागे पुढे पाहणार नाही. भक्त प्रल्हादाने स्वतःच्या बापाला दूर केलं, भरताने स्वतःच्या आईला दूर केलं. तसं मी सुद्धा माझ्या परमार्थाला कोण अडवेल त्याला दूर करल्याशिवाय राहणार नाही. काय असतं, ह्या जगामध्ये आपल्या दुःखाला सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर चुकीच्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये स्थान देणं. तुमच्या आयुष्यात एकदा चुकीची माणसं आली, तो तुमचा काळ, ते तुमचा वेळ, नवे नवे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. अलीकडचं जग महाराज अशा वाटेने चाललेलं आहे, इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आपले बोटावमध्ये इतके शुभचिंतक, आपले आई वडील ज्ञानोबराय तुकोबराय संत सोडले, भगवंत सोडला तरी तो कोणाला वाटतं तुमच्या पोरांनी गाथा वाचावी, इथं कोणाला वाटतं तुमच्या पोरांनी टाळ घ्यावा, गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, तुमच्या पोराने उभं आयुष्य निर्व्यसनी जगावं, त्यांनी तुमचा चांगला सांभाळ करावा, त्यांनी स्वतःचं नाव चांगलं करावं, असा वाटणारा समाज संपत चालला. अलीकडच्या काळात एक घटक असा आहे, त्याला तुमच्या वाट दाखवण्यापेक्षा वाट लावायला बरं वाटतं. अलीकडे अशा काही मशनरी आहे, त्यांच्या लक्षात आलंय की भारत हा एकटाच हिंदू राष्ट्र राहिलेला आहे. ह्या हिंदू राष्ट्राला संपवायचंय तर अगोदर त्यातले तरुण संपवले पाहिजे. म्हणजे अलीकडे माझं उद्या 2-4 दिवसापूर्वी मी त्या फुटबॉल तिकडे गेलतो, खटाव तिकडे, तर तिथं असे काही घरं आहेत जवळजवळ ते एका गावात 70 घरं स्वतःचा धर्म सोडून बाकीच्या धर्मात गेलेले आहेत. का, आमच्यात या, खा प्या मजा करा, पैसा देतो, वरून पोरगी तुम्हाला देतो. म्हणजे अलीकडे असे काय आहेत, ते आपला हिंदूला कसं, म्हणजे हिंदू धर्म नाशवायचा आहे तर त्यातला तरुण कसा संपल त्यासाठी कार्यरत आहे. इथं वाट दाखवण्यापेक्षा वाटावणाऱ्यांची संख्या वाढली. अहो, साधं आम्ही टीव्हीवरती एखादी जाहिरात, एखादी मुलाखत बघायला गेलो तर ज्या माणसाला मी भारतरत्न दिलाय, आता त्यांची नावं घेत नाही मी, ज्या माणसाला भारतरत्न दिलाय ते टीव्हीवरती येऊन सांगतात, दाणे दाणे में केशर का स्वाद, तुम्ही खा, आमच्या सोबत अख्ख्या घराला पुढे खायला शिकवा, अख्खं घर व्यसनाच्या अधीन करा. बरं, कधी मोबाईल बघायचा झाला, प्रवासात एखादं युट्यूबवर कीर्तन ऐकावं म्हणून असं आता शूटिंग असतं, वाटतं कधीतरी एखादं कीर्तन ऐकावं, ते कीर्तन लावावं, तर ते कीर्तन लावल्या लावल्या त्यामध्ये एक जाहिरात येते. ते जाहिरातीला नीट स्किपही करता येत नाही, 30 सेकंद ऐकावीच लागते. आणि तिथं माझी एक ताई येते आणि आम्हाला सांगते आनंदाने, माझं नाव नीलम रवी जाधव आहे, त्या जंगली रवीवरती खेळू 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 मी 2-4 लाख रुपये कमवले. मग तुम्ही काय करा, तुम्ही आमच्या सोबत जंगली रवीवर या, आमच्या सोबत जुगार खेळा, आमच्या सोबत सट्टा लावा, परिणाम 2-4 कोट्याचं कर्ज घ्या आणि फाशी लावून मारा. आम्हाला पत्र नसतं महाराज, जंगली रमी पे आहो ना महाराज. हो, अलीकडचा काळ बदललेला आहे. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी ज्ञानेश्वरी गाथा, स्वतःचं आयुष्य चांगलं जगावं. अलीकडच्या काळात एक असा घटक आहे, त्याला वाटतं तुमच्या पोरांनी मांस, मदिरा, सट्टा, जुगार, वेश्यागमन ह्याच्या नादी लागावं. त्यासाठी परावृत्त करणारे ज्या मशनरी आहेत त्यांच्यापासून आपण सुद्धा सावध व्हावं. म्हणून तुकोबारांचा अभंग अतिशय महत्वाचा आहे, सावध झालो सावध झालो. नुसतं मी सावध झालो नाही, तुम्हीही सावध व्हा. आणि काय करा, जेथे वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे. ऐका, आपली संगत, आपला मित्र, अहो दारूच्या एका घोटासाठी मैत्रीपणाला लावणाऱ्या मूर्खांची संख्या या जगात कमी नाही. आपला मित्र असा असावा त्याने हिंदू धर्माची तत्व आपल्याला शिकवावी. आपला मित्र असा असावा चुकल्यानंतर त्याने आपला कान धरण्याची ताकद
आणि बरोबर केल्यानंतर शाबासकी देण्याची दानच सुद्धा त्या मनामध्ये असावे. आपल्या मित्रांनी कधीतरी मंदिराकडे न्यावं, नाहीतर देशी दारूच्या दुकानाकडे नेणाऱ्यांची संख्या इथं बरीच आहे. साहजिक आपण असे आपले मित्र आपली संगत तपासणं गरजेचं आहे. निश्चित तुकोबराय सांगतात, मी अशा संगतीत गेलो, परिणाम माझ्या जीवनातील पाप निघून गेलं, माझ्या जीवनातील झोप निघून गेली. आणि जर तुम्हालाही असं करायचं असेल तर आवर्जून तुम्ही आम्ही ज्या मार्गाने गेलो, आम्ही जो सायास केला तो तुम्ही सायास करा. साहजिक तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल निश्चित संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुकोबाराला काय फायदा झाला असेल तर संतांची संगत तुम्हाला सांगून देतो, ऐका. तुकोबारांच्या रस्त्याच्या जवळचं म्हणजे पालखीच्या महामार्गाच्या जवळच आपलं गाव आहे. म्हणजे आपल्या गावातच तुकोबाराय मुक्काम करतात. खरं तर आपलं एक वेगळं नशीब आहे. पलीकडून ज्ञानोबर आहे, जवळून तुकोबर आहे, सोपान काका, निवृत्ती दादा सगळे आपल्याच जवळून जातात. खरं तर आपलं एक असं वेगळं वैशिष्ट्य आहे की आपल्यापाशी भगवंत आहे, पण नुसताच भगवंत नाही, सगळ्या संतांची ओढ आपल्या जवळ आहे. संतांच्या संगतीत गेल्याचा काय फायदा होतो तुकोबाराय इथं पटवून देतात. तुकोबारांनी तर शब्द मांडले नाहीत, पण त्याचा भाव निश्चित मांडलेला आहे. पळून गेले झोप होते पापाडत. संतांच्या संगतीचा प्रभाव तुकोबारांनी इथं दाखवलेला आहे. काय प्रभाव होतो साधा तुम्हाला सांगतो. आपल्या घरातील आपल्या गावातील अशी व्यक्ती डोळ्यासमोर आणा, ती शब्दाला एका मिनिटाला 5-5 शिव्या देते. शिव्याशिवाय बोलतच नाही. गाड्या उठता बसता खाता पिता कायम शिव्या देते. असा शिव्या देणारा माणूस समजा तुकोबारांच्या रथाला दर्शनाला निघाला, तो असा माणूस आहे की त्याच्याकडे कोणी पाहिलं तरी तो लगेच शिव्यांचा मारा सुरू करतो. पण त्या तुकोबारांच्या रथाच्या जवळ दर्शनाला गेल्यानंतर त्याला कोणाचा धक्का जरी लागला तर त्याच्या मुखातून काय येतं, माऊली माऊली चला पुढं. म्हणजे संतांच्या संगतीचा हा प्रभाव आहे. महाभारत म्हणतो सताम साप्तपदम मैत्री. संतांच्या संगतीत तुम्ही 7 पावलं जरी चालला तर त्यांच्या संघाचा प्रभाव तुमच्यावरती पडतो. संतांच्या संगतीत तुम्ही गेल्यानंतर काय नित्य सज्जन संपर्कात विवेका देव ज्या येते, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू देता अंबिका, संत तेथे विवेकासने केजे. त्यांच्या संगतीत गेला की तो विवेक तुमच्यावरती येतो. आता सप्ताह कशासाठी करायचा, संतांचे संग संगत झाली तर महत् पुण्य प्राप्त करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. निश्चित संतांच्या संगतीत काय होतं तर संतांच्या संगतीत आपली इच्छा नसली तरी आपल्याकडून देवाचं भजन होत. आपल्याकडून इच्छा नसली तर आता ऐका, आपलं झालंय संपवायचंय आपल्याला कीर्तन 5 मिनिटांमध्ये. आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. मी काल एका सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये एक वाक्य अतिशय सुंदर वाचले. 7 दिवसामध्ये प्रत्येकाने व्यसनमुक्त राहून तन मन धनाने सप्ताहाला सहकार्य करायचं. प्रत्येकाने कीर्तनाला यायचं आणि तो सात्विक आनंद घ्यायचा. हा मंडप कशासाठी, तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही इथं आलाय, मला काम नाही म्हणून मी इथं आलोय, बाकीच्या सगळ्यांना देवाला सोडले म्हणून इथं कोण आलेलं नाही. कोण येते का रामोच्या कशाला, काय जाता त्याला नाही धंदा. माने पाचारिता नवे अरुणुक ऐसे लोकप्रितीसाठी काहीतरी प्रेमाची संकल्पना जागी व्हावी त्यासाठी आपण येतो. कोणतं प्रेम, सात्विक प्रेम. नाहीतर तामसीन राजसी प्रेमाच्या जागा बऱ्याच वेगळ्या ठरलेल्या आहेत. काय जणांना इथं काळे 2 आवडत नाही, काय जणांना काळे 4 तास वर चांगला वाटतो. म्हणजे तो पकवान होता नसला पाहिजे. फक्त जाणत्या माणसांच्या लक्षात आलं लवकर. अहो असे ही जागा फक्त सात्विक आनंदाची आहे. निश्चित ह्या जागेवरती सात्विक आनंद आपण घेऊ शकतो. आईला आई, बहिणीला बहीण म्हणणारी जागा ही आहे. ह्या जागेवरून जर आईचा, बहिणीचा, ताईचा, आपल्या राज्याचा, आपल्या संतांचा जर आपण द्वेष नाही केला, त्यांच्यावरती प्रेम केलं तर त्याचं काय होतं त्यासाठी बऱ्याच जणांची उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत सावता महाराज, सेना महाराज, गोरोबा काका, नामदेवराय, तुकोबाराय, कितींचे प्रमाण आहे. फक्त कुंडलिक अशी कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर इथं प्रस्थापित होतात. त्याचा आदर्श घेण्यासाठी ही जागा आहे. निश्चित तुकोबाराय सांगतात अशाच जागेवरती मी गेलो, परिणाम माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. देवाचं भजन माझी वाचा करायला लागली. परिणाम माझ्या जीवनातील मत्सर संपून गेला, माझ्या जीवनातील अहम भावना संपून गेली.
माझ्या जीवनातील ममता संपून गेली, माझ्या जीवनातील द्वेष संपून गेला. आणि जर आपल्यालाही वाटत असेल त्याचा परिणाम काय झाला, माझ्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद निर्माण झाला, असा आनंद आपल्याही आयुष्यात निर्माण व्हावा. भगवंतानी आपल्यावरती प्रेम करावं, आपल्याला जवळ घ्यावं, आपल्याला जवळ बोलवावं. जवळ म्हणजे वरती नाही, जवळ म्हणजे या संसारामध्ये कोहेना तिने आपल्याला जवळ करावं. आपली नको असणाऱ्या वाटेकडे चालणारी बुद्धी, त्या बुद्धीमध्ये देवानी फरक करावा आणि चांगल्या वाटेकडे चालणारी सद्बुद्धी आपल्याला द्यावी. दुर्बुद्धी ते मना करा नबोधो नारायण, अशा भावनेत आपला बुद्धी व्हावी, आपला विचार व्हावा. अशी जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून ज्यासाठी आपण उपस्थित आहोत ते भजन आवर्जून सर्वांनी करा. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने आवर्जून भजन करा. माझी विनंती आहे, सर्वांनी हाताने टाळी मुद्दाम वाजवा, निदान आलेल्या झोपा तरी जावा ह्या भावनेसाठी. तर प्रत्येकाने टाळी आणि मुखाने हरी भजन विठो.
छाया कृपेचे जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. यात मग तिथे अवकाश अगदी धावतं आपलं अभंगाचं चिंतन अंदाज संपलेला आहे. 9:05 झालेले आहेत. तुमचं 5-10 मिनिटं आगाऊ वेळ मी घेतलेला आहे त्याबद्दल क्षमस्व. जाता जाता फक्त एक विनंती तुम्हाला करतो. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर निश्चित पाहिलं असेल. देहूला गेल्यानंतर तुम्ही गाथा मंदिरही पाहिलं असेल. पैठणला गेल्यानंतर तुम्ही गीता मंदिर पाहिलं असेल. पण ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं मंदिर जवळजवळ संपूर्ण राज्यामध्ये कुठं नाही. तुम्हा सगळ्यांच्याच मदतीने आमचे वडील श्री गुरुवरे धनंजय महाराज कदम यांच्या संकल्पनेतून आपल्या जवळच नातेपोते शेजारी दहीगाव म्हणून गाव आहे. नातेपोते बारामती या रस्त्यावरती तिथं ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर उभं राहिलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांची हरिपाठाची अक्षर आपण संगमरवरी फरशांवरती करून राजस्थानावरून घेऊन त्याचं मंदिर त्या फरशांचं केलेलं आहे. गाथा मंदिरासारखं पण छोटी प्रतिकृती. त्या अक्षराला 250-300 वर्ष पुसवटा नाही. आवर्जून तिथं कधी आला तर आवर्जून त्या मंदिराला भेट द्या. आणि तिथे गेली 20 वर्ष ना नफा ना तोटा ह्या तत्वावर श्री ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य चालू आहे. वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 700-800 मुलांचं तिथून महाराज शिक्षण झालेलं आहे. तिथून शिकणाऱ्या मुलांनी कीर्तनच करावं, प्रवचनच करावं अशा भावने तिथं शिक्षण नाही. निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भजनामध्ये आता ही आपल्या गावची मुलं असतील म्हणजे संस्थेत असणार सगळी लहान भावंड असतील. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भजनामध्ये एकदा टाळ घेऊन नाचणारा पोरग किंवा टाळी वाजवणारा मुलगा, मी तो कीर्तनकार होणार नाही, प्रवचनकार होणार
होईल अशी हमी देत नाही. आणि या नारदाच्या गादीवरून निश्चित हमी देत की तो स्वतःचं पोट भरण्यासाठी कोणत्या मुक्या प्राण्याचा गळा चिरणार नाही आणि स्वतःच्या आई वडिलांना बुडवल असं कोणतं व्यसन करणार नाही, एवढी तर मी हमी निश्चित देतो. आपली ही आवर्जून पोरं ज्ञानोबराय तुकोबरायांच्या छत्रछायेखाली आणण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी म्हणजे कीर्तनकारच बनवा असं काही नाही. फक्त आपल्या मनाला छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबराय, तुकोबराय, भक्त पुंडलिक हे नुसते सांगूनच नाही तर त्यांचे विचार सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्या हृदयामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुमची तरुणांची उपस्थिती अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन भगवंतातील तुमच्यातील असणारं लाखो किलोमीटर अंतर कुठं ना कुठं कमी व्हावं आणि भगवंताने त्याच्या कृपा छायेखाली तुकोबरायांसारखा आपल्यावरती जास्त नाही पण कणभर, मनभर नाही पण कणभर त्याने निश्चित आपल्यावरती अति कृपादृष्टी टाकावी एवढीच विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. खरं तर बोलण्याच्या वगैरे काही चुकीचा शब्द असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही योग्य असेल ते आमचे वडील श्री गुरुवर धनंजय महाराज कदम, ज्ञानोबराय तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, पैठणकर फड परंपरेचे बोल असतील, सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे. कीर्तनासाठी खरं तर आवर्जून उपस्थित असणार, खरं तर मला गुरुस्थानी असणार आहे. यांचं मी आवर्जून, मी काही कोणाची स्तुती गुळ फेकायची मला सवय नाही कोणावर, माझा तो स्वभावही नाही. पण निश्चित माझ्या नजरेत ज्यांचा आदर्शयुक्त असं वाद मी त्यांचं जीवन तपासतो. निश्चित आमचं थोडं किंचित भजन कमी पडत असेल पण त्यांच्याकडे बघून आम्ही सेवा करण्याचा निश्चित प्रयत्न करतो. त्यांचं खरं तर उद्या त्यांचं कीर्तन अमृतमय असं कीर्तन तुम्हाला श्रवण करायला भेटणार आहे. असे आमचे गुरुवर्य महाराज असतील, महाराजांचं मी अतिशय ऋणी आहे. खरं तर महाराज स्वतः आजारी असताना सुद्धा कीर्तनासाठी येऊन बसले, त्यातच त्यांचं मोठेपण. त्यांनी 2 तास न कमीपणा न मोठेपणा घेता आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माऊली दादा असतील, त्यांचाही मी अतिशय ऋणी आहे. त्यांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली. आमचे असे बाळकृष्ण महाराज असतील, आमचे अश्विन महाराज असतील, मृदंगाची सुंदर साथ देणारे माझे लहान बंधू, आमचे आदित्य महाराज असतील, आमचे दत्ता महाराज असतील, आपल्या सगळंच गावचं भजनी मंडळ असेल. आणि खरं तर ज्यांच्या आदेशातून इथे येण्याचा योग आला असे आमचे संतोष दादा असतील. हे मागाचीच सांगितलं, पोलिसाला हप्ता बोलवाकाला सप्ताह ह्या दिवसात अजिबात कमी नाही. पण काही जागेवर व्यवहार जपायचा नसतो, काही जागा महाराज या प्रेमाच्याही जागा असल्या पाहिजेत. निश्चित त्यांचं कुटुंब किंवा त्यांची जागा ही आमची एक प्रेमाची जागा आहे. त्या प्रेमाची संकल्पना जपावी, त्या धाग्याला कुठं गाठ दोरा तो तुटू नये या संकल्पनेतून मी खरं तर आवर्जून उपस्थित आहे. शंभू महादेवाच्या खरं तर आवारात तुम्ही उपस्थित आहात. इथं केलेलं कोणतंच कार्य वाया जाणार नाही, लक्षात घ्या. आज 5वा दिवस आहे, पूर्ण बोलू नका पुढे बसलेलं. तास झालं तुमचं बोलणं चालू आहे, आता 1 मिनिट फक्त शांत राहा. निश्चित तुम्ही 5 दिवस झालं सेवा करताय. येणाऱ्या 2-3 दिवसात आपल्या सप्ताह आपण पूर्ण 5-6 दिवस झाला आपण सेवा करताय. येणाऱ्या 2 दिवसात आपण सप्ताहाला पूर्ण विराम देत आहोत. आणि एक लक्षात घ्या, ह्या मंडपातून जाताना तुम्ही एक असं पुण्य नावाचं घटक कमवलेलं आहे. जिथून कमवलेल्या पैशाचं काम संपतं तिथून कमवलेल्या पुण्याचं काम सुरू होत असतं. पण आवर्जून तुम्ही इथे येताय, तन मन धनाने सेवा करताय, आवर्जून भगवंत त्याची दखल घेण्याशिवाय राहणार नाही. आता भगवंताच्या दारात केलेली सेवा कधीच वाया जात नाही. अहो त्याला केलेला नमस्कार सुद्धा देव त्याचं व्याजासकट परतफेड करण्याची ताकद त्या भोळ्या बाबामध्ये आहे. आवर्जून तुम्ही त्याची सेवा करताय, आवर्जून तुमच्या संसारामध्ये असेल तुमच्या परमार्थामध्ये उन्नती होत जाऊ एवढी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि सेवेला हितच पूर्ण विराम देतो. तुकाराम